तर हे भाजपचं थोतांड आहे आणि म्हणून मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे. ज्या मुंह में राम आणि बगल में अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही. तर हे आणून पाडलं गेलं पाहिजे. नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय, नाशिकमध्ये होत आहे, माझं काय जात आहे, नाही मुंबईने भोगलंय, नाशिकची वेळ आता दुसरी आहे, असं सगळीकडे होत जाणार आहे. त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे. तिथे सर्व निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाले त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे. परत एकदा सांगतो, आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही, साधुग्रामला नाही, मात्र त्यासाठी जी हजारो झाडांची कत्तल हा शब्द मी वापरतोय, कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते, त्याला आमचा विरोध आहे.